नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत आणि या 2 दिवसात जर तुम्ही नाही हे काम केलं तर तुमचा नमोचा हप्ता खात्यामध्ये पडू शकणार नाही आणि पुढील येणारा 24वा हप्ताही तुमच्या खात्यामध्ये पडू शकणार नाही. त्यामुळे फक्त 2 दिवस आहेत. या 2 दिवसामध्ये जे उर्वरित शेतकरी KYC करायचे बाकी राहिलेत त्या सर्व शेतकऱ्यांनी KYC पूर्ण करा. कारण नमोचा हप्ता कधीही पडू शकतो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 1 तारखेलाच नमोचा हप्ता पडू शकतो अशी अपडेट आलेली होती. परंतु राज्य सरकारमार्फत तो कार्यक्रम वेगळा ठरल्यामुळं त्या दिवशी डायरेक्ट कुठला निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळं उद्या 1 ते 2 दिवसामध्ये अधिवेशनामध्ये नमोबाबत अपडेट येऊ शकते. त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त 2 दिवस शिल्लक आहेत आणि या 2 दिवसामध्ये तुम्हाला KYC पूर्ण करायचे आहेत. खूप शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केली आहे, परंतु अजून काही शेतकरी आहेत की त्या शेतकऱ्यांनी KYC पूर्ण केलेलं नाही. आणि KYC पूर्ण न करण्याचं कारण जर पाहिलं गेलं तर त्यांना 23वा हप्ता जमा झाला आहे. PM किसानचा 23वा हप्ता जमा झाल्यामुळं ते शेतकरी विषयच मिटवलेत की कारण त्यांना 23वा हप्ता जमा झाल्यामुळे त्यांनी विषयच कट केला की आपला हप्ता जमा झाला आहे त्यामुळं KYCची काय गरज नाही म्हणूनच जमा झाला आहे, असा काही जणांचा गैरसमज आहे. परंतु नियमाप्रमाणे केंद्र सरकारकडून 30 जूनपर्यंत मुदत ही KYCची देण्यात आलेली होती आणि ती KYC पूर्ण करायच्या अगोदरच केंद्र सरकारकडून 20 तारखेला हप्ता टाकण्यात आला. त्यामुळे खूप जणांना असं वाटलं की आता हप्ता पडला आहे, परंतु आता काय KYCची गरज नाही. या ह्याच्यामध्ये बसू नका किंवा या विश्वासावर बसू नका, कारण पुढील येणारा 24वा हप्ता तुम्ही KYC नाही केली तर जमा होणार नाही. आजपर्यंतच्या वार्षिक स्थितीनुसार जर पाहिलं गेलं तर 1 एप्रिल ते 30 जूनच्या अगोदर संजय गांधी निराधार असो, PM किसान असो, ज्या काही KYC आहेत आणि हयात प्रमाणपत्र आहेत या गोष्टी पूर्ण केल्या जातात आणि KYC करणं म्हणून याचा अर्थच हयात प्रमाणपत्र जमा केल्यासारखंच आहे. त्यामुळं PM किसानचा लाभ घेणारे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी पुढील 2 दिवसामध्ये आपली KYC पूर्ण करून घ्या. ज्यांना संजय गांधी निराधारची पगार आहे, ज्यांना श्रावणबाळची पगार आहे किंवा इतर विधवाची पगार आहे, अपंगाची पगार असेल, त्याही लाभार्थ्यांनी 30 तारखेच्या आत आपली KYC करून घ्या. तरच तुमचंही मानधन चालू राहणार आहे आणि आता ते मानधन बंद पडू शकतं. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांना सांगायचा होता की PM किसानच्या KYCसाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत आणि या 2 दिवसामध्ये आपल्याला KYC पूर्ण करून घ्यायची आहे. अन्यथा तुमचा येणारा नमोचाही हप्ता येणार नाही अथवा PM किसानचाही हप्ता येणार नाही आणि त्याचबरोबर तुम्हालाच अथवा कोण्या शेजाऱ्याला किंवा तुमच्या घरातल्या वृद्ध माणसाला जर संजय गांधी श्रावणबाळची पगार येत असेल त्याही माणसांना सांगा की 2 दिवस राहिलेत, 2 दिवसामध्ये आपली KYC पूर्ण करा, तरच तुमचे हप्ते सुरळीत राहणार आहेत. अन्यथा ते हप्ते बंद पडू शकतात. ही एक अपडेट द्यायची होती. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा व जास्तीच्या शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.